जय 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 रघुवीर समर्थ। अं, आपण नामदेवांचा नामामणेच कार्यक्रम आहे हा, आणि नामदेवांची भांडणं विठ्ठलाबरोबर अशी आपण बरीच बघितली. अं, त्याच्यामध्ये एक सात्विकता होती, आणि ते भांडण संपायचं ज्या ज्या टोनवर, त्यामध्ये फार मोठं अध्यात्म पण होतं. तुकारामांची भांडणं आहेत, जनाबाईची भांडणं आहेत. तुकारामांच्या भांडणामध्ये थोडा फरक आहे. पण आता मी आज तुकारामांचा एक, त्याला भांडण म्हणतात पण वाद सारखा तुकारामांचा विठोबाशी साधनेच्या काळात चालत होता. तर त्यातला एक दोन अभंग आज आपण घेतोय. आणि हा तुकारामांच्या मध्ये, तुकाराम हे नंतरच्या काळातले भक्त आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे तो पुढची पिढी कशी आक्रमक असते, आपण म्हणतो की दोन नंबरचं मूल आक्रमक असते, पुढची पिढी जास्त हक्कांच्या बाबतीत जागरूक असते. तसं तुम्हाला सांगायचं म्हणजे नामाचा तुका असा मी म्हणतो, ज्ञानाचा एका आणि नामाचा तुका. तर नामदेवांचं सगळं आत्मसात करून आग्रहीपणा तुकारामांनी बरोबर, ते नव्या नव्या पिढीचे आहेत, त्यांच्यामध्ये बघायला गेलं तर ते नव्या पिढीचे संत आहेत. ते बरोबर नव्या पिढीचा जो आक्रमकता असते ती त्यांच्यामध्ये दिसते. आणि पण त्याची एक वेगळी मजाच आहे. तर त्याचा मुख्य बाज असा आहे की तू सगळं केल्यानंतर सुद्धा प्रसन्न तुम्ही होत नाही म्हणजे काय. आता नामदेवाने आधी म्हणलेलंच आहे, पतित पावन होशी म्हणून आलो दारासी, पतित पावन नवेसी म्हणून परत चाललेलो आहे वगैरे, हे सगळं बरोबर आहे. पण तुकारामांच्या मध्ये, अरे आता आता काय राहिलं तुमच्यासाठी करायचं, असा जो टोन आहे तो नामदेवांच्यात नाही. आणि तो फार आपल्याला वर घेऊन जाणारा असा टोन आहे. त्यात काही यत्किंचितही कुठे हट्टीपणा तसा नाहीये, संकुचितपणा नाहीये, अहमपणा नाहीये. पण आता सगळं झालेलंच आहे असं 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 म्हणण्याचा जो साधनेची एक मर्यादा असते, ती मर्यादा गाठल्याचा फील तुकाराम कसं देतात बघा. हा हा अभंग पण, काय उणे झाले तुझं समर्थासी, काय तुमच्यापेक्षा आता कमी काय पडले. आणि सगळं सगळं बघा, लॉजिक कसं आहे बघा. काय उणे झाले तुझं समर्थासी, तुमच्यापाशी काय आता तुम्ही समर्थ म्हणायचं, आता तुमच्यापाशी काय कमी पडलं. ऐसा मजपाशी कोण दोष. एका बाजूला हट्ट, दुसऱ्या बाजूला आत्मचिंतन. ते तुकारामांमध्ये दिसतं, नामदेवांच्या मध्ये नाही. नामदेवांच्या मध्ये ते तसा एक बालभक्त आहेत. ते बालभक्त म्हणजे चांगल्या अर्थानं म्हणतो, हट्ट तर हट्टच करत बसतात आणि अर्चना तर अर्चनाच करतात. तुकारामांच्या मध्ये एका बाजूला आत्मपरीक्षण, दुसऱ्या बाजूला समाजाबरोबरचं भांडण, आणखी विठ्ठलाबरोबरचा संवाद, अशा अनेक अंगानं तुकारामाचा अभंग फुलत राहतो. काय उणे झाले तुझं समर्थासी, ऐसा मजपाशी कोण दोष. माझ्याकडे दोष वाढलाय का तुमच्याकडे सामर्थ्य कमी झालंय, काय कळेनच झालंय मला, असं तुकाराम म्हणतात. म्हणजे मी दोषी आहे म्हणून तुम्ही माझं भांडणं पूर्ण करत नाहीये, तर माझ्याकडे काही दोषच नाहीये आणि तुमचं सामर्थ्यच आता कमी पडायला लागलंय, असं आहे काय. म्हणजे काय, जरा बघा एकदा, असं 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 असा असा रोग आहे. काय उणे झाले तुझं समर्थासी, ऐसा मजपाशी कोण दोष. मग कशामुळे हा विचार आलाय मनात, जो तू माझा न करीसी अंगीकार, माझा अंगीकार का करत नाही, मला येऊन भेटत का नाहीस. असं तुकारामांचा असा उभा दावा आहे, माझा अंगीकार तू का करत नाहीस. जो तू माझा न करीसी अंगीकार, सांगेन व्यवहार संतांमध्ये. ही त्यांची, ही सगळ्यात मोठी धमकी तुकारामांची. म्हणजे हे सगळे संत तुला मानतात आणि आम्ही संतांना मानतो, तर ह्या संतांची फसगत झाली असं त्या संतांना जाऊन सांगे. संत हा मोठा आधार आहे, विठ्ठल हे फक्त निमित्तच आहे. आणि संत हाच मोठा आधार, हा संत धर्मच आहे. भागवत धर्म हा संत धर्म आहे. दत्त संप्रदायामध्ये त्याला मुद्दाम गुरुला ते स्थान दिलेलं आहे. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये ते संतांना स्थान दिलेलं आहे आम्ही. तर तो तसा गुरु संप्रदायाचा एक प्रकारचा. पण दत्त संप्रदायामध्ये अगदी दत्ताचा अवतार म्हणजे आमचे गुरु, गुरु हेच दत्ताचे अवतार, असं सगळं म्हणलेलं आहे. ती जी एजन्सी असते त्याला फार महत्व दिलं. तसं इथे संतांना महत्व फार दिलेलं आहे. आणि संतांना महत्व इतकं दिलंय की संतच सुप्रीम कोर्ट होतात, आणि विठोबाची सुद्धा घराणी संतांच्याच कोर्टात न्यायची, हा संकेत रूढ केला आमच्या तुकाराम महाराजांनी. जो तू माझा न करीसी अंगीकार, सांगेन व्यवहार संतांमध्ये. संतांमध्ये जाऊन तुझा व्यवहार सांगेन, आता काय काय तू करतोस ते, त्यांचा फार तुझ्यावर विश्वास आहे आणि त्यांचा ऐकून आम्ही तुझ्या नादाला लागलोय, काय खरं नाही तुझं. असं 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 भांडण आहे. तुझं विण रत आणि कांचे ठाई, बघा बरं वाद कसा आहे.
तू सोडून आणखीन कोणाचं भजन केलंय असं आहे का काय पुरावा? सगळं तुझंच तर करते म्हण, सगळा संसार सोडला. तुकारामाचा एक दुसरा अभंग आहे, संसार जाळोनी बैसलो मी अंगणी, असाच आहे तो सरळ. अरे सगळ्या घरावर राख ठेवून बसलो अंगणात, आता तरी ये. का कुठल्या त्या गोपिकांच्या मध्ये अडकला आहेस? असं असं आहे तुकारामाची भांडणं, म्हणजे फार तिथलीवर भांडणं असतात. ती भक्ताची भांडणं आहेत ती. तुझं विणं रत आणि कांचे ठाई, अजून तुला सोडून आणखीन कोणाचा तरी मी नाद धरलाय असं आहे का? म्हणले प्रपंच तर सोडलाच सोडला, दुसरा कुठलाही मार्ग अवलंबला नाही, फक्त तुझ्याशीच रत झालं, तुझं नाम घेऊन दुसरं काहीही केलं नाही. आता तरी अंगीकार कर. आता हे अंगीकार नाही म्हणजे काय चाललंय काय? म्हणले तुझं विणं रत आणि कांचे ठाई, ऐसे कोण ग्वाही दावी मज, कोणाची साक्ष आहे का अशी? काढ साक्ष. म्हणले कुणालाही विचारून बघ, संतांना विचार. तुझ्याच मार्गाने फक्त चाललोय, तुझंच नाम घेऊन चाललोय, आणि तू भेटत नाहीस म्हणजे काय? मग माझा दोष काय झाला ते तरी सांगा, नाहीतर तुमचं सामर्थ्य कमी झालेलं आहे हे मान्य तर करून टाका. असं भांडण आहे तुकारामांचं. तुका म्हणे तुका म्हणे काय धरुनी गुमान, का रे मौन पांघरून बसलायस? का रे मौन पांघरून बसलायस? मौनाची खोळ का पांघरून बसलायस? असं एक तुम्हाला तुकारामांचा दुसरा अभंग आहे. तुकारामांच्या अभंगामधलं जे काव्य आहे ना, ते असं डोक्यात जातं तुमच्या. तुम्ही जर खरं भक्तीच्या पद्धतीनं त्याच्याकडे बघितलं ना, तर मौनाची खोळ का पांघरून उभा आहेस असं म्हणता म्हणता आमच्या तुकारामांनी एका ठिकाणी पाषाणाची खोळ पांघरून का उभा आहेस असं सुद्धा विचारलेलं आहे तुकारामांनी. आणि तो जो उच्चार आहे ना, त्याच्यावर तुम्ही जेवढा विचार कराल तेवढे तुम्ही असे विठ्ठलाकडे आपोआप ओढत, दरा 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 तुम्हाला ओढत नेतील तुकारामांचे अभंग. एवढी तीव्रता आहे. पाषाणाची खोळ का पांघरून बसलायस असं म्हणता, म्हणजे देवाला दगड म्हणायच्या ऐवजी पाषाणाची खोळ पांघरून बसलेला देव असं म्हणलेलं आहे. पाषाण हे खोळच आहे हो, त्याच्या आत तो देव आहे. हे बघायचं आम्हाला तुकाराम शिकवतात. तुका म्हणे काय धरुनी गुमान, कशाला रे बरोबर मूग तोंडात घेऊन बसलायस, काय बोलना का झालाय, गप्प का झालायस? तुका म्हणे काय धरुनी गुमान, सांग उगवून पांडुरंगा. जरा उलगडून सांग ना, हे पुढं काय आमचा दोष काय अजून फारच झालाय का, तुमचं सामर्थ्य कमी झालंय? एकदाच काय ते सांगा. आणि ह्याचा निकाल नाही आहे भांडणाचा, हा सगळा विठ्ठलाशी असलेला संवाद आहे. आपल्याला या अधिकारानं संवाद करता येईल का विठोबाशी? असा 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 हा संस्कार आहे तुकारामांचा. हा दुसरा पण अभंग अगदी बरोबर मी स्वतः निवड न करता पण त्याच लाईनीतला बरोबर असा असा आलेला आहे सहजपणानं. बघा हा, तो हा तशाच पद्धतीचा आहे. कैवल्याच्या तुम्हा घरी रासी हरी उदंडे. अहो, तुमच्याकडे कैवल्याचं भांडारच आहे की हो तुमच्याकडे, आणि आम्हाला मात्र तुम्ही संसारात अडकून ठेवलाय, वासना विकारांमध्ये अडकून ठेवलाय. काय तुमची कृपा नाही, काय नाही. मुक्ती आमच्या वाट्याला नाही, काय दिसत नाही, काय चांगला विचार मनात येत नाही. काय चाललंय तुमचं भांडणात? कैवल्याच्या तुम्हा घरी राशी हरी उदंडे. खूप आहे का तुमच्याकडं? काय द्या की थोडस कैवल्य आम्हाला, आम्हाला पण मिळू दे की थोडं असं. मजसाठी काजी वाणी, नव्हे धणी विभागा. मजसाठी का वाणी म्हणजे उणेपणा आहे. वाणी म्हणजे इथं व्यापारातला वाण्याचा प्रश्न नाही. वाणी म्हणजे उणेपणाच्या अर्थ नाही. मजसाठी काची वाणी, माझ्यासाठी तेवढं कमी का पडते? तुमच्याकडे कैवल्य एवढं उदंड त्याचं स्टॉक आहे, मला काय मिळत नाही त्यातलं. माझ्यासाठी तेवढं ओस पडते होय ते. माझ्यासाठी काजी वाणी, नव्हे धणी विभागा. त्यातलं थोडं सुद्धा मला वाटून द्यायचं तुम्हाला काय सुचत नाही? एवढं तुमचं काय ओस पडलं काय? तुमच्या घरी केवढं कैवल्याचं बसलंय आणि आम्हाला काय मिळत नाही त्यातलं? सर्वागुणी सपूरता, सर्वागुणी. अहो तुम्ही गुणाचं भांडार. सर्वागुणी सपूरता, सपूरता म्हणजे पुरता म्हणायचं, म्हणजे पुरता म्हणजे अडेक्वेट. सपुरता, मोर दॅन अडेक्वेट, फार पुरता असं असं असे तुम्ही आमचे वडील म्हणायचं. सर्वागुणी सपूरता, ऐसा पिता असोनी. तुम्ही असे, आम्ही एका श्रीमंत बापाची आम्ही मुलं, आणि कसं दरिद्रासारखं जगायला लागलोय, तुम्हाला काहीतरी काहीतरी वाटायला पाहिजे. असं असं भांडण आहे हे, मुलाचं वडिलांशी असलेलं भांडण आहे. आणि त्यामध्ये तुम्ही आमचे वडील आणि आम्ही तुमचे पुत्र हे मान्य केलेले. सर्वागुणी सपूरता, ऐसा पिता असोनी. तुका म्हणे, आता ह्यात सुद्धा निर्णय लावलेला नाही. तुका म्हणे पांडुरंगा, शेवटी हे पांडुरंगाकडे जाणं आहे, पांडुरंगाशी भांडण करणं आहे. भांडण जगाशी नाही आहे, भांडण ब्राह्मणांशी नाही आहे, भांडण काही नाही. भांडण एकतर स्वतःशी आहे, नाहीतर विठ्ठलाशी आहे. ही अध्यात्मातली सगळ्यात अगदी उच्चतर अशी अवस्था आहे. एकतर मी आहे, नाहीतर तो विठ्ठल आहे. आणि आम्ही दोघे असलो तर आमच्या दोघांच्या मधला आहे काय, बाकीचं मध्ये काही नाही. बाकी आता कुणाला दोष मी दुसऱ्याला देतच नाही. माझी परिस्थितीच अशी आहे, मला मंबाजीच त्रास देतो, मला बायकोच त्रास देते, मला काय प्रपंच माझ्या काहीही किरकिर नाही आहे ह्याच्यामध्ये. मी आहे आणि तो विठ्ठल आहे, असं अशा लेवलला ही भांडणं नेलेली आहेत.
सर्वा गुणी सपुरता ऐसा पिता सोनी तुका म्हणे पांडुरंगा झालो सांगा सन्मुख. तुम्हाला सन्मुख झालेलो आहे. काय काय ओळ आहे बघा. सांगा. तुका म्हणे पांडुरंगा झालो सांगा सन्मुख. हा म्हणजे तुका म्हणे पांडुरंगा सांगा झालो सन्मुख, असा असा त्याचा उलगडा आहे. तुम्हाला सन्मुख झालेलो आहे, आता तरी सांगा. आता या ओळीला अर्थ फार मोठा आहे. तुम्हाला सन्मुख झालेलो आहे म्हणजे पाठ फिरवलेली आहे ना. तुम्हाला सन्मुख व्हायसाठी पाठ फिरवायला लागते. सगळ्या संसाराकडे, सगळ्या विकारांकडे, सगळ्या जगाकडे पाठ फिरवलेली आहे. आमच्या विनोबांनी फार हा त्रिसूत्र समजावून सांगितलेलं आहे. त्याला ते म्हणतात जग, म्हणजे जगत म्हणायचं त्याला. जीव, जगत आणि जगदीश्वर, असं तीन 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 बिंदूंचा त्रिकोण सांगितलेला आहे विनोबांनी समजावून. जीव, जगत आणि जगदीश्वर. आणि मग तो जगदीश्वर जगात कसा बघायचा, म्हणजे त्यांचा जय जगत असा मंत्र आहे विनोबांचा, तो त्यांनी ज्ञानवानकडनं घेतलेला आहे. जय जगत असं असा हा 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 मंत्र विनोबांनी दिला. बोधांची चळवळ अख्खी उभा केली संतांनी, विनोबांनी. ही सगळी वारकरी संतांच्या सगळ्या उपदेशाच्या प्रकाशामध्ये चळवळ उभी केलेली आहे बोधांची. ते असो. सन्मुख झालेलो आहे तुम्हाला. माग माग पाठ फिरवायला लागते ना सगळ्या सगळ्या सुख, प्रापंचिक सुखांकडे, या जगाच्या सौंदर्याकडे पाठ फिरवलेली, आणि तुम्हाला सन्मुख झालेला आहे. आता फक्त तुम्हीच दिसताय आणि तुम्ही आमच्या अंतरात येत नाही. तुम्ही आम्हाला काय भेटत नाही. काय चाललंय. तुका म्हणे पांडुरंगा झालो सांगा सन्मुख. तुम्ही सांगा एवढंच म्हणलंय. काहीही रिझॉल्युशन नाही या ह्या अभंगात, कसलंही रिझॉल्युशन नाही. आपल्याला शिकण्यासारखं काय आहे, असं बोलता आलं पाहिजे. सारखं पांडुरंग मग एवढं झालं पाहिजे की प्रेम कृष्णाने सांगितल्यासारखं आहे. प्रेम करायचं तर माझ्यावरच करा, द्वेष करावा वाटला तर फक्त माझाच करा, बाकी कुणाचा आयऱ्या गायऱ्याचा द्वेष करत बसू नका. तुझं विण रत आणि कांचे ठाई ऐसे कोण ग्वाही दावी मज. ते रत होणं म्हणजे केवळ प्रेमानं नाही आहे, तिरस्कारानं पण आहे. मी प्रेम पण तुमचंच करतोय, तिरस्कार पण तुमचाच करतोय पांडुरंगा. आता तरी आम्हाला येऊन भेटा, आता तरी दर्शन द्या. कैवल्याच्या तुम्हा घरी रासी हरी उदंडे. हा ते आम्हाला का बरं भेटत नाही. हा साधना मार्गावर असतानाचा हा अभंग आहे. आणि मग मग तिसरा जो अभंग जो वाचणार आहोत आपण, त्यामध्ये शेवटी विठ्ठलाचं नाम आहे, हेच तारक आहे असं सांगणारा हा अभंग. भवसिंधूचे हे तारू मज विचारू पाहता. विचारू पाहता म्हणजे विचारून नव्हे, विचार करून. संतांच्या मध्ये हा विचार शब्द, हा विचार विचार करणे या अर्थ येतो. आस्क नाही आहे. कोणाला विचारणार होते, स्वतःच विचार विचार करण्यालाच विचारू असं म्हणलेलं आहे. भवसिंधूचे हे तारू मज विचारू पाहता. विचार करता करता मला लक्षात आलं की हा भवसिंधूचं तारू काय, तर हे विठोबाचं नाव. ह्या विठोबाचे पाय हेच भवसिंधू मधलं तारू आहे, हे माझ्या लक्षात आलं. ते तारू मला सापडलं. चित्ती तुझे धरीन पाय सुख काय ते तेथे. एक सगळं सुख काय आहे ते तुझ्या पायापाशी आहे. चित्ती तुझे धरीन पाय, आणि तुझे पाय चित्तात धरणं यातच सगळं सुख आहे. आणि तुझे पाय धरणं म्हणजेच नौकेत बसण्यासारखं आहे, बाकी काहीही नाही. असा असा विठोबाचा भाव आहे. माझ्या खुणा मनापाशी ते या रसी बुडाले. कसं सांगितलं तुकोबांनी, हा हे साधनेतली पुढची अवस्था आहे. ही सगळ्या रस हे इथे ते या रसी बुडेल. पांडुरंग हा एकच रस आहे, दुसरे रसच नाही आहेत. मला आता रस संपले माझ्या आयुष्यातले. पांडुरंग हा एकच रस आहे, त्या रसात माझं मन बुडालेलं आहे, असं ते सांगतात. आणि मग काय भवसिंधूची मला भीती काय वाटायचं कारण आहे. तुझे पाय आता सापडलेत, ते पायांच्या नौकेतच बसणार. ते पायच मी आता चित्तावर ठेवलेत. तुका म्हणे वर्म आले आता भले हे माझ्या. आता हे तुकारामांचं आहे. हे वर्म आता कळायला लागलेलं आहे. भांडणं पण होतात, मध्येच वर्म हातात येतं, असे हे निराळ्या याच्या. तुका म्हणे वर्म आले आता भले हे माझ्या. तुझ्या नामाचं वर्म माझ्या माझ्या आता हातात आलेलं आहे, आता मी हे सोडणार नाही. एक शेवटचा एक अभंग. हा, नाही, शेवटचे दोन अभंग करूया, एक छोटा आहे. आणि परत म्हणजे विठ्ठल आणि मी ह्याच्यामध्ये काही नाही, ह्या अशा अवस्थेतले अभंग आहे. आणि थोडंसं वर खाली होत असतं. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण. पतिव्रतेला जसा भ्रतार सोडून कोणता दुसरा विचार नाही. आम्हा नारायण तैशा परी. आम्ही पतिव्रता कशा असतात तसे आम्ही नारायणाचे भक्त आहोत. आम्हाला नारायण सोडून दुसरं काही नाही. संसार नाही, दुसरा देव नाही, काही नाही, दुसरं व्रत नाही, दुसरं साधन नाही. पांडुरंग एक हे पांडुरंग, बाकी काहीही नाही, असं आमची अवस्था आहे. सर्व भावे लोभ्या आवडे हे धन. लोभ्याला कसं फक्त धन आवडतं, त्याला बाकी काही नाही. त्याला मुलं नाही, बाळ नाही, काही नाही. त्याला पैसा म्हणजे पैसा, असं कसं असतं लोभ्याचा विचार. तसं आम्ही आहोत. सर्व भावे लोभ्या आवडे हे धन
आम्हा नारायण तैशापरी. तसं आम्ही नारायण एक ते नारायण करणारे आम्ही माणसं आहोत. असं तुकारामांनी आपली अवस्था सांगितली आहे. तुका म्हणे एकविध झाले मन. काय अवस्था सांगितली बघा. तुका म्हणे एकविध झाले मन, पांडुरंग सोडून काही नाही. तुका म्हणे एकविध झाले मन, विठ्ठला वाचून नेणे दुजे. विठ्ठल सोडून काहीही आता कळेना झालं. विठ्ठलच फक्त, विठ्ठलच फक्त, बाकी काहीही नाही. मध्येच थोडासा संसार मागे ओढायला लागला की त्यांचं विठ्ठलाबरोबर, अरे मला मागं का ओढायला लागले हे, आणि आता मग माझा दोष असा काय झाला असं होतं. पण सारखं विठ्ठलात राहणारं ते मन आहे. एक रामनवमीला म्हणायचा होता अभंग, तो राहून गेला, पण आता पुढच्या रविवारी बघू. तर विठ्ठलामध्ये रत होणे म्हणजे काय, तर रामनवमीचा अभंग आहे तुकोबांचा आमच्या. त्यात असं म्हणलेलं आहे, राम म्हणे ग्रासो ग्रासी. प्रत्येक घासाला रामाचं नाम जर घेत असाल ना, तर तो उपवासच आहे. म्हणले ते अन्न कसलं खाणं आहे, तो उपवास आहे. अशा एवढा पुढचा विचार आमचे तुकाराम सांगते. ते सगळा वेळ मी अन्न खायचं, ते भाकरी खायची नाही, साबुदाणाच खायचा म्हणजे उपवास, हे म्हणे मूर्खपणा आहे. ग्रासोग्रासी राम पाहिजे म्हणले, पावलो पावली राम पाहिजे. किती झाली ते निस्ता लोटांगण, चालता प्रदक्षिणा, सारखं नाम पाहिजे, सारखा विठ्ठल डोक्यात पाहिजे. आता तुका म्हणे एकविध झाले मन, विठ्ठला वाचून नेणे दुजे. आता हीच अवस्था पुढच्या अभंगामध्ये आहे, ती मी फक्त म्हणून दाखवतो. पण आमच्या भेमंडाने हा फार सुंदर म्हणलेला अभंग आहे. हा परिचितच अभंग आहे. पण फार असा तीर्थ विठ्ठल जसा जेवढा पॉप्युलर आहे तेवढा हा नाही. पण हा भेमंडांचा, आमच्या श्रीनिवास खळेंनी संगीत केलेला असा हा अभंग आहे. विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती ध्यावा, असा हा भेमंडांचा फार सुंदर अभंग आहे, फार सुंदर आहे. विठ्ठल गीती, पुढच्या वेळी असं करू आपण, आपण अशा काही काही महत्वाचे अभंग गायलेले असतील ना, तर तेवढ्यासाठी मी थोडा वेळ ठेवतो आणि आपण ते प्रत्यक्ष मी शेअर करतो स्क्रीन. आणि मीडिया बरोबर स्क्रीन केलं ना की तुम्ही आपण सगळे हे निरूपण ऐकायचं आणि मग अभंग ऐकून मग बोलायचं नाही, आपण थांबायचं. असं करू पुढच्या वेळी. विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती ध्यावा. काय सुंदर अभंग आहे. आणि भीमण्णांनी इतका व्यवस्थित म्हणलेला आहे तो, आणि श्रीनिवास खळेंनी सुंदर चाल दिली. विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती ध्यावा, विठ्ठल उभा पहावा विटेवरी. बाकी काय नाही, दुसरं काय नाही. अनाथाचा बंधू विठ्ठल कृपा सिंधू. हा अनाथाचा बंधू आहे, हे आमच्या संतांनी सांगितलेलं बरं का. हा विठ्ठल आहे, हा अनाथाचा बंधू आहे. हा 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 सोन्याचं पितांबर नेसलेला नाही आहे तो, तो श्रीमंतांचा नाही आहे तो देव. तो आमच्या वारकरी समाजातल्या गरीब शेतकऱ्याचा, गरीब धनगराचा, गरीब महाराचा असा देव आहे तो. बहुजन समाजाचा देव आहे तो. अनाथाचा बंधू विठ्ठल कृपा सिंधू, तोडी भवबंधू यमपाश. भवाचं बंधन तोडणारा, यमाचा पाश तोडणारा असा आहे हा म्हणते. तोची शरणागता, हा विठ्ठल मुक्तीदाता. तुम्ही फक्त याला शरण या की तो तुम्हाला मुक्ती देऊन टाकणार. हो, भावाचा भोकेला आहे म्हणले तो. काय तो सहज गणणारा देव आहे. तुम्ही कुठं तिकडे झालाय म्हणले दऱ्याखोऱ्यामध्ये, काही कारण नाही. तोची शरणागता, हा विठ्ठल मुक्तीदाता, विठ्ठल या संता समागमे. संतांच्या बरोबर समागम करा, संतांच्या सहवासामध्ये हा विठ्ठल भेटतो. असं पण जाता जाता सांगितलं तुकाराम. विठ्ठल गुणानिधी, विठ्ठल सर्व सिद्धी. हा अनेक गुणांचं भांडार आहे हा विठ्ठल, सिद्धींचं भांडार आहे. तुम्ही तिसरीकडे जायचंच कारण नाही. विठ्ठल गुणनिधी, विठ्ठल सर्व सिद्धी, लागली समाधी विठ्ठल नामे. काय मोठा अनुभव सांगितला बघा. समाध्यांचं माझं ध्यान होतं, आणि म्हणूनच तो जबाबदारीचं म्हणलेलं, विठ्ठल गीती गावा गावा, विठ्ठल चित्ती ध्यावा. झालं, चित्तशुद्धी झाली, माझ्यापुढे समाधी लागली मला. विठ्ठलाच्या नामात असणं म्हणजेच समाधी. गोंदवलेकरांनी एका ठिकाणी म्हणलंय, अहो रामनाम घेणं हे सगळ्यात मोठं मौन आहे, असं असं सांगितलेलं आहे. तर तसंच आहे. विठ्ठल गुणनिधी, विठ्ठल सर्व सिद्धी, लागली समाधी विठ्ठल नामे. हा सगळ्यात मोठा विषय. विठ्ठलाचं नाम म्हणजेच समाधी, दुसरं काहीही नाहीये. विठ्ठलाचे नाम घेता झाले सुख, गोडावले मुख. तुका म्हणे माझं तोंड गोड झालं विठ्ठलाच्या नावानं, आणि अशी सुंदर चव निर्माण झालेली आहे विठ्ठलाचं नाम घेऊ. विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती ध्यावा, विठ्ठल उभा पहावा विटेवरी. आपण आता या ठिकाणी थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण हरी.